पण मग हा प्रश्न पडतो की मग लोकांपुढे असं खोटं चित्र का आणलं की तुम्ही जर इस्लाम कबूल केला तर आम्ही तुम्हाला जीवनदान देऊ. ही गोष्ट आलीच कुठून असं तुम्हाला काय वाटतं? हा पण खूप महत्वाचा संवाद तुम्ही साधताय. गरज अशी आहे की आपण अभ्यास केला पाहिजे की महाराष्ट्राने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं चरित्र किती आत्मसात केलं, जेवढं शिवरायांचं केलं. म्हणजे शिवराय हयात असल्यापासून शिवरायांची पूजा होत होती. शिवरायांसाठी कविराज भूषण आले, त्यांचं खूप सारं सार तयार करण्यात आलं छत्रपती शिवरायांचं. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं चरित्र 350-400 वर्ष महाराष्ट्राने वाचलंच नाही. हे महाराष्ट्रातल्या हिंदूंनी केलेलं पाप आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या राजांनी स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, स्वतःच्या शरीराच्या रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीत पेरला इथे धर्म जिवंत राहावा म्हणून, त्या राजाचं चरित्र, त्याचं बलिदान कधीच लोकांच्या घराघरात न पोचल्यामुळे बाकीच्याच भाकड कथा पोचल्या. त्यामुळे त्यांचं शौर्यच महाराष्ट्राच्या घराघरात पोचलं नाही. त्यामुळं मुळातच दूषित इतिहास सगळीकडे गेला. बरोबर. महाराजांचं चरित्र दूषित नाहीये, संभाजी महाराज दूषित नाहीयेत, पण त्यांचा इतिहास जो खोटा लिहिण्यात आला नंतरच्या कालखंडात, काही हेतू परस्पर लिहिण्यात आला, त्याच्यामधनं हे सगळं पसरलं असं मला वाटतं.